चाललेलो आहे स्पेनला, तारागोना. सच अ ब्युटिफुल मोमेंट वाटतं आहे, ब्लेस. आणि इथे खरं बोलतो एक नंबर जागा आहे प्लेस. स्पेन शेवटी युरोपियन कल्चर सही आहे. मला तर लय आवडलं. मग काही दाखवतो. हे मी फोटोशूटला चाललं सगळे. इथे मोस्ट ऑफ सगळे कार्स, बाईक्स, क्रेझीवाले बाईक्स बघितले. आणि सही आहे. बघू, तुम्हाला मी अजून दाखवायचा प्रयत्न करणार. जास्त ब्लॉग करायला भेटणार नाही सम रिझनमुळे, पण या तुम्हाला दाखवतो स्ट्रीट ऑफ तारागोना. बघू आता बीच बघायला चाललो आहे. लेट्स सी. बहुतेक त्या साईडला बीच आहे. मला पण काय आयडिया नाही. मला मनी एक्सचेंज करायची आहे डॉलरवरून युरोमध्ये, पण बघू. लेट्स सी. आणि इथं भारी आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या तुम्ही बोलू शकता प्लेझेंट. इथे पण पोपो आहे. सो भारी आहे. इथे फुल्ली डिसिप्लिन माणसं आहे. म्हणजे फुल डिसिप्लिनमध्ये ट्रॅफिक फॉलो करतात, हे करतात. इंडियामध्ये या, पण इंडिया पण चांगला आहे. येस, थम्सअप. इथे कॅफेज खूप आहे. पण थोडं ऑब्वियसली युरोप असेल, स्पेन असेल तर एक्सपेन्सिव्ह असणार. बघू किती काय. जेवढं फिरीन तेवढं तुम्हाला दाखवीन सगळ्यांना. आणि या मी पण जास्त माझा फेस दाखवत नाही, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एक कॅफे. मी मोस्ट ऑफ इथं आम्ही 5 मिनटात 5 कॅफे बघितले. सो असं वाटतं की कॉलनीमध्ये आलो आहे. हो या, पण भारी आहे, बघण्यासारखं आहे. लाईक त्यांनी आपलं ट्रेडिशनलला जपून ठेवलं. लाईक काय तोडलं बिडलं नाही. हे पुराण्या जमान्याचे. आता आम्ही एक जागावरून गेलो नाही तिथं हे होतं, काय बोलतो आपण, एक रोमॅन्यू. रोमा कल्चरचं पहिले जे फाईट्स असायचे ना, स्टेडियम टाईप, जे बुलसोबत थोडा बुल टीझिंग बोलतात ते, असं काहीतरी ते होतं. या भारी आहे. पण आता हे बघा, मध्येच कुठेतरी असे आजूबाजू बिल्डिंग आणि प्लेस आहे. हा हे इंटिरियर स्ट्रीट बोलू शकतो. आतले रस्ते. काहीतरी खायला आलेलो आहे. जास्त शूट करायला पाहिजे त्यामुळे चीफ ऑफिसर आहे म्हणून आता या फिलिंग येते. इथे इथला कोकोकोला. मी कोकोकोलाच पितो. हे लोक बियर पित आहेत. पण या बघू, बर्गर, चिकन बर्गर आणि फ्राईज मागवले.
दाखवायला भेटेल का माहीत नाही, पण जसं पॉसिबल खरं दाखवेन तुम्हाला. आणि या एन्जॉय. เสียเงินหรือเปล่าก็เสียเมื่อไงมันจะเสียเงินนะไอ้มีเปย์มันนี่อ่ะ मी जे बोलत होतो ना ते ही जागा आतपर्यंत जाणार की नाही बघू. เขาทำเปย์มันนี่ आत्ता पैसे देऊन जायला लागले. सी बघू. मला तर आत्ता पैसे देऊनच जायला लागले म्युझियममध्ये. सी फ्रीमध्ये असेल तर फ्रीमध्ये जाऊ, नाही तर नाही जाऊ. हां आत्ता बांधलेलं आहे. ही इन्फ्रास्ट्रक्चर आता पहिल्याचीच आहे. तर काय नाही बरोबर. आय थिंक सो इथे बुल फाईट या समथिंग शॉर्ट फाईट होत असणार आणि इथून माणसं बघत असते. तसं काय तर स्ट्रक्चर असतं रिसेंट टाईममध्ये. असं काय मोठं नाही पण या ओके. बहुतेक हे एंट्रन्स एरिया असेल. लाईक आतलं स्टेडियमचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं ना तसं काही तर असेल. हा भारी आहे, चांगलं आहे. त्या येतो ना खरा प्रॉपर व्ह्यू मला दाखवतो. आय थिंक जो ते जेल या समथिंग काही तर असं जे प्रिझनरला ठेवत असणार आणि त्यांना बुल फाईट या समथिंग बुल फाईट या शॉर्ट फाईटमध्ये लावत असते असं काही तर असेल. फुल इतिहासला त्यांनी जपून ठेवलं. हे काय आता हा बोगदा कुठं येतो आम्हाला माहीत नाही. लेट्स सी. टनल ही मोठी टनल आहे. आय थिंक सो अर्धा किलोमीटर टनल असेल पण ती पण बंद केली. काय काय ते त्या टायमाचं पिल्लरमध्ये जे लिहिलं असणं ते काय तर मला वाचायचं तर तुम्ही वाचू शकता.
मला असं वाटतं की एक टाईपचं नोटपॅड होत आहे. काय ओके आता वॉरियर ड्रेस आहे. फुल सिटी व्ह्यू आहे इथं, फुलमध्ये फुल. आणि वट आहे असा. हे कॅसल आहे, गड फोर्ट जो रिबिल्ड केलं पण भारी आहे. मग व्ह्यू मी तुम्हाला व्ह्यू दाखवला असं दाखवीन. सही आहे सही, म्हणजे फुल सिटी दिसते. ओल्ड टाऊन न्यू टाऊन जे काय बोलतात आपल्याला माहीत नाही, पण या सगळे दिसते. लाईक हॉटेल्स आहे, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहे. आमचा आहे तुमचं शिप पण दिसत असेल, दोन पोर्ट आहे, पोर्ट दिसतं आहे आमचं. प्लस ब्युटिफुल आहे ब्युटिफुल. हे बघा तुम्हाला एवढं, ही तुमची पूर्ण सिटी झाली. त्या साईडला इंडस्ट्रियल एरिया आणि पोर्ट्स झालं. आणि हे तुमचं बीच समथिंग एव्हरीथिंग हे सगळं झालं. या नाईस. असा काय मी दिसतोय. दाढी वाढवले पण ठीक आहे. टाईम भेटत नाही. टाईम भेटला बाहेर जायला म्हणून पहिला बाहेर आलो. तुम्हाला एक जोक सांगतो. नाही, मांडवी बीच, रत्नागिरीचा मांडवी बीच, हे भाट्या बीच, भाट्या हा तेच भाट्या बीच. आणि त्या साईडला गणपतीपुळे जेट्टी. पण जोक सपाट, हे फुल एन्शियंट टाईममधलं फुल्ली. ही फुल सिटी असं वाटतं आपल्याला एन्शियंट टाईममध्ये घेऊन जातं. चांगलं आहे. तर भरपूर इथं स्कूल कॉलेजेस सुद्धा सगळे आता होत आहे. गर्दी व्हायच्या अगोदर आम्ही निघून जाऊ. बघू आता आमचे सिनियर ऑफिसर कुठे नेतात. तिथे नेतात आम्ही तिथे जाणार. हां, एक तुम्हाला अजून दाखवतो. माहीत नाही चर्च आहे की काय आहे, पण या इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे त्याचं.การใจเมือง अशी काहीतरी सिटी असणार त्यावेळी 18 सेंचुरीची. काहीतरी सिटिंग एरिया असेल काहीतरी त्यासाठी बनवलं असेल. आणि आय थिंक आपण एक्झिटला चाललो. या मध्ये हर एक कासलचा प्लॅटफॉर्म आहे. लाईक ए प्लॅटफॉर्म, बी प्लॅटफॉर्म, सी प्लॅटफॉर्म. आम्ही कुठला प्लॅटफॉर्मला आहे ते मला माहीत नाही, पण या आता इथं कॅफेस पण बनवले. या चांगले आय थिंक सो. आता लोअर प्लॅटफॉर्म झालो असणार मोस्ट प्रॉबेबली. ही अशी काही तर बॅक साईड आहे कॅसलची. बघू तुम्हाला आता इथं अलाउड नाही जायला. तिथे एक रेस्टॉरंट नाही, काय माहीत नाही. सो ओव्हरऑल प्लेस 10/9 आहे माझ्यासाठी. सगळं चांगलं आहे.
आणि कुठल्या त्या गल्लीमध्ये घुसलो आहे माहीत नाही. सो हो बघा दाखवतो. बार नाही, बार नाही, आय थिंक सो गारमेंट्स समथिंग. इथं एक इंटरेस्टिंग थिंग म्हणजे पाणी कसं आहे, तर पाणी मला दाखवतो ह्यांचं कसं आहे. हे पुश केलं पाणी येतं. सो हे सगळे इंटिरियर स्ट्रीट सगळे भेटत आहेत या. लाईक इंटिरियर स्ट्रीट पण एवढं मेंटेन आहे ना त्यांचं की या लय भारी. आम्ही सामान घेतलेलं आहे, बघू शकता. छोटासा मॉल आहे, म्हणजे सुपर मार्केट टाकते मॉलमध्ये. सुपर मार्केट आम्ही घेतलेलं सामान काय नव्हतं, खायचं सामान घेतलं आहे. सो आम्ही डायरेक्ट आलो फिरून बिरून, आणि नंतर काय शूट करायला भेटलं ना, ऑब्वियस लय थकलेलो मी. नंतर आलो, लगेच कपडे चेंज केले आणि डायरेक्ट मी ड्युटीवर गेलो. जेवलो पण नाही मी, नंतर रात्री मिड नाईटला जेवलो. पण या ऑल पुन्हा सांगायला गेला ऑल ओव्हर एक्सपिरियन्स, तर इट वॉज नाईस एक्सपिरियन्स स्पेनमध्ये. हां, मला आवडला. वन ऑफ द बकेट लिस्ट होतं की स्पेनमध्ये फिरावं. पण स्पेनमध्ये दुसरी बार्सिलोना, व्हॅलेन्सिया अशा ठिकाणी नेक्स्ट टाईम बघू कधी जायला भेटेल तिथं, तर तिथे पण फिरेन, ब्लॉग करीन आणि तुम्हाला पण दाखवेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.